नमस्कार. आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ केला आहे. भरपूर जणांची शाखा निवडून झालेली आहे. जवळजवळ यावेळेला आपण 100पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यापैकी भरपूर जणांनी कॉमर्सला ॲडमिशन घेतले नाहीत, भरपूर जणांनी इतर शाखांमध्ये ॲडमिशन घेतले नाहीत. तर त्यामध्ये प्रामुख्याने विषय हेच राहिले. जेव्हा जेव्हा मी पालकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला तेव्हा पालकांच्या मनामध्ये एक शंका होती किंवा एक म्हणतो आपण की स्वातंत्र्य मुलांना किती द्यायचं आहे, त्या बाबतीत मला तफावत आढळून आली की जी त्यांच्या आत्ताच्या दृष्टीने योग्य नाही आहे. मग याच्यामध्ये नक्की काय आहे? तर याच्यामध्ये जेव्हा आपण एखाद्याला मार्गदर्शन करतो तेव्हा आपण काउन्सिलिंग करतो. आता काउन्सिलिंग म्हणजे काय? तर आपल्या पाल्याच्या आर्थिक म्हणा किंवा शैक्षणिक म्हणा, जी पुढची प्रगती आहे ती कशावर अवलंबून आहे? तर त्याच्या ह्या आत्ताच्या 5 ते 7 वर्षाच्या शैक्षणिक वाटचालीवर अवलंबून आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय मिळवली आणि काय घालवली याबाबत आपण चर्चा करू शकतो. आता काही जणांनी पर्सेंटेजवर शाखा निवडली नाहीत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की 95% अधिक मार्क असतील तर तो सायन्सला जाऊ शकतो. त्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे किंवा त्याची क्षमता फार कमी होणार नाही आहे. पण जे तळ्यामळ्यातले आहेत आपल्या भाषेमध्ये 70, 75, 80 ह्यांना भरपूर प्रॉब्लेम पुढे येणार आहेत. 2 वर्षांनी तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. हवं असेल तर व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा, काय अडचण नाही आहे. 10तला एखादाच विद्यार्थी असेल की तो भार प्रेशरने भरपूर हार्डवर्क करून ते झेपवायचा प्रयत्न करेल, त्याला झेपलेलंच असेल अशातला भाग नाही. आणि याचा परिणाम काय होणार आहे? तर तो या स्पर्धेतनं बाहेर जाणार आहे. कारण बाकीचे विद्यार्थ्यांनी काय पुढे व्हायचं आहे हे गृहीत धरून त्यांनी अभ्यास शाखा या सगळ्याची निवड केलेली होती. परंतु आमच्या पाल्यांनी कशाच्या याच्यावर निवडलं होतं की त्याला वाटतंय. हा पालकांचा फार एक मोठा गैरसमज झालेला आहे की त्याला काय वाटतंय, त्याला वाटण्याला आत्ता किंमत 0 आहे, हे लक्षात ठेवा. कारण याचं दुसरं 10वीमध्ये त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहेत कालांतराने. तर चेंजेस म्हणजे काय? त्याच्या आवडी बदलणार आहेत, त्याच्या निवडी बदलणार आहेत, बरोबर आहे ना? मग त्या हिशोबात आपण त्याचं किती ऐकायचं आणि एक ठाम पालक म्हणून आपण काय भूमिका घेणार आहोत या बाबतीत थोडे कुठेतरी पालक मला कमी पडताना दिसत आहेत. की कालांतराने मग नंतर असं होईल नको तसं होईल नको, त्यापेक्षा जास्त की आत्ता माझ्या पाल्यासाठी योग्य काय आहे या बाबतीत पालक फार कमी विचार करत आहेत. याचा रिझल्ट त्यांना मिळणारच आहे नंतर, या बाबतीत काही होणार नाही. कारण काउन्सिलिंग म्हणजे काय होतं की ही एक प्रोसिजर आहे. याच्यामध्ये काय फॉलो केलं जातं की समोरचा ज्याच्याकडे व्यवस्थित अभ्यास करून एखादं त्यांनी मिळवलेलं यश आहे तो ते तुमच्याबाबत पाल्याबाबत म्हणा किंवा पाल्याच्या पालकांना म्हणा मार्गदर्शन करण्यामध्ये त्याचा वापर करून त्याला योग्य तो सल्ला देतो. तर विषय कुठला येतो की तुम्ही त्याला किती सिरियसली घेताय. सिरियसली घेतलं तुम्हाला रिझल्ट मिळेल, नाही घेतलं तुम्हाला प्रॉब्लेम्स येणारच आहेत. मग त्याच्यामध्ये माझ्या पाल्याची आर्थिक म्हणा किंवा पुढच्या जी वाटचाल होणार आहे आफ्टर 25, आफ्टर 24 ह्याच्यामध्ये भरपूर त्याला अडचणी तयार होणार आहेत. त्या तुम्ही आत्ता करताय तेव्हा तुम्ही ते कालांतराने त्याला म्हणाल तुला तेव्हा सांगत होतो, सांगून काही होणार नाही. एक ठोस भूमिका घेणं ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. तर ज्यांनी क्षेत्र ज्यांचं निवडलेलं आहे किंवा ज्यांना आपण मार्गदर्शन केलं, इव्हन 11वीचे असतील 12वीच्या पण माध्यम निवडीबाबत मी बऱ्यापैकी पालकांना कल्पना देऊन भरपूर चर्चा करून की ज्यांनी ओव्हरटेक केली नाहीत की हां बाबा असं नसतं, आम्हाला ह्यांनी सांगितलं नाही त्यांनी सांगितलं नाही, की त्याचं योगदान काय त्याच्यामध्ये, तर हे आपल्याला नाही आहे माहिती. कोणी काहीतरी सांगतंय आणि आपल्या पाल्यासाठी काय होतं. हा कसा विषय होतो की मी एखाद्या डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी माझ्या पाल्याला ट्रीटमेंट काय द्यायची हे भरपूरशा पाल्यांची आई म्हणा किंवा इतर यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली की त्यांना हा पॉईंट ऑफ व्ह्यूच नाही आहे की माझ्या मुलासाठी चांगलं काय. त्यांचं एवढंच चालू आहे की मला काय वाटतं आणि मी काय नाही घेतलं ते माझ्या मुलीला मिळावं. हे थोडंसं कुठेतरी गडबड आहे. आत्ता कदाचित त्यांना कळणार नाही, कालांतराने त्याच्यासाठी काही वेळेला अनुभव येणं गरजेचं असतं या बाबतीमध्ये. तर त्यासाठी आपण त्यांना सोडून द्यायची. ही बेसिक गोष्ट आहे. तुम्ही याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. कारण जिथे तुमच्या ह्याला व्हॅल्यू आहे तिथेच तुम्ही ते शेअर करा, तिथेच तुमचा अधिक मार्गदर्शनाचा हे करा, तर त्यांनी ते अधिक होईल. आता याच्यामध्ये काही जणांनी कॉमर्सला ॲडमिशन घेतली नाहीत, तर याच्यामध्ये मला पालकांनी विचारलं की पुढे काय, किंवा एक कुठेतरी गैरसमज झाला होता की इकडे गेलो तर पुढे काय नाही आहे, असं नाही तसं नाही. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा पाल्य कॉमर्सला गेला तेव्हाच तो स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी तयार झाला आहे, हे लक्षात ठेवा. स्पर्धा आता कसली असणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पुढे शिक्षण कशासाठी घेतो आहे आपली चर्चा झालेली आहे. आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे. तर त्या याच्यामध्ये आपला पाल्य ऑलरेडी आलेला आहे, कारण आर्थिक नॉलेज सगळं आपल्याला कॉमर्समध्ये मिळणार आहे.
त्याच्यानंतर आर्थिक साक्षरता आपल्या पाल्याची जर वाढली तर त्याचं विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता वाढेल. विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता वाढणं म्हणजे नक्की काय, की त्याला एखादा पॉईंट दिला तर त्याच्यामध्ये तो त्याचं मत मांडू शकतो, की जे लॉजिकल असेल, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर डेटा समजून घेण्याची अधिक क्षमता त्याच्यामध्ये विकसित होईल, कारण तो त्याला अभ्यासक्रम दिलेला आहे. त्याच्यानुसार त्याचे जे IQs आहे ते अनलॉक होतील आणि त्याच्यामध्ये ती क्षमता बिल्डअप होईल, ज्या बाकीच्या 2 शाखांमध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला फार कमी होताना दिसेल. सायन्समध्ये तर नसणारच आहे. 11वीचा त्याचा सायन्सचा रिझल्ट लागल्यानंतर 10वीला जे आत्ता त्याला पर्सेंटेज मिळाले त्याची अजून परीक्षा व्हायची 11वीची, तुम्हाला 15 ते 20% त्याच्यामध्ये डाऊनफॉल दिसून येईल. किती टक्के? 15 ते 20. हे मी ऑलरेडी अगोदर सांगतोय 400 दिवस, ह्याचा तुम्हाला अनुभव येईल. आणि 12वीला ऑलरेडी अजून 10 ते 15% डाऊनफॉल येईल. म्हणजे कमीत कमी 10वीच्या पर्सेंटेजमध्ये जेव्हा तो 12वी त्याच्या शाखेतनं बाहेर येईल तेव्हा 40%च्या आसपास, 30%पेक्षा जास्त डाऊनफॉल तुम्हाला 100% दिसून येईल. याच्यावरूनच तुम्हाला कळेल की त्यांनी चुकीची शाखा निवडलेली आहे. आणि या बाबतीमध्ये 40-50%ला कोणी बाहेर विचारत नाही, हे लक्षात ठेवा. पर्सेंटेजच्या बाबतीत तसं मी अगोदरच सांगितलं आहे, तुम्हाला मिळालेले पर्सेंटेज तुम्ही स्वतःहून ओढवून घेतले का, हे असं काही नव्हतं, कोणतरी सांगणारं नव्हतं वगैरे वगैरे. हे तुमची कारणं झाली सगळी. व्यवस्थित सांगणारी माणसं होती, आपण पोचलो नाही, काही जण पोचली पण ऐकली नाही, त्याचा रिझल्ट त्यांना मिळणारच आहे. ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी आपण कुठेतरी कमी पडलो, पण ठीक आहे, तुम्हाला अनुभव येईल, काही अडचण नाही आहे. अनुभवाने माणूस शिकतो, अनुभवाने तुम्ही नक्की शिकाल अशी आपण आशा करूया. आणि सगळ्यात चौथा मेन पॉईंट काय याच्यामध्ये, की तुमचं पाल्य प्रभावी सादरीकरण करण्याच्या कौशल्यामध्ये नक्की मागे दिसेल. त्या 2 शाखांमध्ये, आर्ट्समध्ये आणि सायन्समध्ये. जे कॉमर्समध्ये भरपूर पुढे दिसेल, की आज ज्या भरपूर व्यावसायिक संधी निर्माण होत आहेत मार्केटमध्ये म्हणा किंवा आपल्या बाजूच्या क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये मुलांकडे कौशल्यच उरलेलं नाही आहे सादरीकरण करण्याचं. की नुसते पर्सेंटेज आले म्हणजे झालं का सगळं? नाही. त्याला कसं वावरायचं, कसं बोलायचं, त्या हिशोबातली त्याची जी कौशल्याची जी क्षमता आहे ही पूर्णपणे डेव्हलप झालेली नाही. त्यामध्ये स्पर्धेत टिकणं बाजूलाच सोडून द्या, तो स्पर्धेतनं बाहेर फेकला गेला. टिकणारे कोण? ज्यांनी ह्याची सुरुवात तरी केलं नाही किंवा या बाबतीत तो विचार करतोय, हे लक्षात ठेवा. हे फार मेन आहे, की तुम्ही सल्ला कुणाचा घेताय त्या बाबतीमध्ये, की तो खरंच आपल्या पाल्यासाठी व्यवस्थित सल्ला देतोय का. तुम्हाला अनुभव येतील ना, काही अडचण नाही आपल्याला याच्यामध्ये. 2 वर्षांनी 1 वर्षांनी तुम्हाला रिझल्ट मिळेल, काही अडचण नाही याच्यामध्ये. की ते सगळं सांगेल की डाऊनफॉल 10वी नंतर हा भरपूर मोठ्या प्रमाणात होतोय मुलांच्या गुणांमध्ये. त्याची कारणं काय हे पालक शोधण्यापेक्षा त्याला अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकतायत. ह्याच्यामध्ये कुठेतरी काय होतंय, की विद्यार्थी साक्षर करण्यापेक्षा आपण त्याच्यावर लोड देऊन त्याला नको त्या प्रॉब्लेम्समध्ये टाकतोय. ह्याचा परिणाम त्याच्या गुणांवर तुम्हाला दिसून येईल. हां, आत्ता तुम्हाला काही कोचिंग म्हणा किंवा हे म्हणा की भरपूर हे करतील त्याच्यामध्ये, की जेव्हा आपण आता आम्हीसुद्धा कोचिंग चालवतो, याच्यामध्ये काय होतं की मुलाला बाकीच्या ठिकाणी काय होतं, की नुसत्या वह्या भरल्या जातात. त्या वह्या भरणाऱ्याला मार्क 0 आहेत, लक्षात ठेवा. त्याला व्हॅल्यू 0 आहे. गृहपाठ वगैरे त्यांनी त्याचं डेव्हलपमेंट होत नाही. 10वीच्या मुलाचा अभ्यास पहिलीच्या मुलाला दिलात, हे लिहून काढ, तरी तो लिहून काढील, अक्षर तोडकं मोडकं काढील. त्यामुळे तुम्ही जरा स्वतः बिल्डअप होणं गरजेचं आहे. पाल्याच्या प्रगतीकडे तुम्ही स्वतः लक्ष द्या, की जेणेकरून त्याला पुढे प्रॉब्लेम फार कमी फेस होतील. आम्ही सांगायचं काम करणार आहोत, सांगण्याव्यतिरिक्त आम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला समजूनच घ्यायची क्षमता तुमच्यामध्ये डेव्हलप झाली नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. मग आम्ही म्हणतो तुला अनुभव येऊ दे, अनुभव आला मग तू शिकायचा प्रयत्न केलास तर चांगलं आहे, नाही तर काय ॲज यू विश. भविष्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आणि तुम्ही बाजूला व्हायचं. कारण या माणसानं तुम्ही समजवण्याच्या पलीकडे असता. पहिली गोष्ट काय असतं, की यांना नॉलेज कुठल्याही गोष्टीचं अर्धवट असतं, त्यामुळे तुम्ही यांना समजावायला फार डिफिकल्ट गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. की काउन्सिलिंग म्हणजे काय, की समोरचा जो माणूस सांगतोय तो कुठल्या तरी निष्कर्ष किंवा काहीतरी अभ्यास करूनच सांगतोय, हे तुम्ही पहिल्यांदा पालक म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याने दिलेल्या इन्स्ट्रक्शन जर तुम्ही फॉलो केल्यात तर त्याचा तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. या गोष्टीची कुठेतरी आपण काळजी घेणं गरजेचं आहे, की मुलाला वैयक्तिक स्वातंत्र्य देत असताना आपण काय निवडतोय आणि आपण कुठल्या दिशेला आपल्या पाल्याची वाटचाल चालू आहे याच्याबाबत आढावा घ्या. जर त्याच्यामध्ये पर्सेंटेजमध्ये डाऊनफॉल येत असेल, टेस्टला तुम्हाला आता अनुभव येईल, गणपतीमध्ये टेस्ट होतील गणपतीच्या अगोदर, त्यानंतर दिवाळीच्या अगोदर सामाई येईल. त्या मुलाचे तुम्ही म्हणताय की नाही लगेच कसं त्याला येईल, थोडे दिवस जातील. तो 12वीची परीक्षा 12वीलाच देणार आहे का 4 वर्षांनी देणार आहे, या बाबतीत पण थोडासा विचार करा. की आपलं पाल्य जेव्हा कॉम्पिटिशनला जातं आहे तेव्हा ते याच वर्षी एक्झाम देणार आहे का त्याला कळल्यानंतर 5 वर्षांनी देणार आहे. हे कुठेतरी तुमचं जरा माइंड ऑफ थिंकिंग किंवा जे काही गोष्टी आहेत त्या थोड्या चेंज करा आणि थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करा. नाहीतर आपली मुलं काय 60%च्या वर जायची नाहीत, 50-60%च्या वरती, ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना ऑलरेडी त्यांची क्षमता नाही का 100% आहे. ह्या मार्केटमध्ये आपली मुलं आपली पाल्य
कॉम्पीट करू शकतात, पण आपण त्यांना कॉम्पीट करूनच देत नाही आहोत. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जबाबदारी पालक म्हणून आपली आहे. काउन्सिलर एखादी गोष्ट सांगतोय तर तुम्ही समजून घेऊन ती करणं जास्त गरजेचं आहे. शंका विचारा ना, शंकांचं काही कारण नाही. प्रत्येक पालकाला शंका येतात, बऱ्यापैकी शंकांचं आपण निरसन करतोय, ऑलमोस्ट सगळ्याच. पण याच्यामध्ये या गोष्टींमागे पालक फार आपल्याला जागरूक दिसत नाहीत. ती म्हणते म्हणून किंवा तो म्हणतोय म्हणून याला कुठेतरी पूर्णविराम मिळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी चांगलं काय असेल हे जेव्हा तुम्ही त्याला करायला सांगाल तेव्हा तुम्ही त्याच्या चांगल्याचा विचार करताय असं आपण म्हणू शकतो. नाही तर आहे तेच चालू राहणार आहे. त्याची मित्र, त्याची मैत्रीण त्या क्लासमध्ये आहे, त्या कॉलेजमध्ये आहे किंवा त्या ठिकाणी तो शिकायला जातो तिथे असेल म्हणून तो जात असेल तर त्याला व्हॅल्यू झिरो आहे. त्या शिक्षकांशी संवाद साधा. तो जो आत्ता अभ्यास करतोय त्याचं जे डायरेक्शन आहे ते योग्य आहे का, याच्या संदर्भात चर्चा करा. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, तुम्ही जास्त एखाद्याला चांगलं सांगायला गेलात की त्याची त्याला किंमत राहत नाही. ह्याचा आपण अनुभव घेतोय. ह्याच्यामध्ये वाईट नाही की ठीक आहे, आपल्यालाही शिकायला मिळतंय. असं काही नाही की एकदा डिग्री आली म्हणजे सगळं काय आलं. आपल्यालाही शिकायला मिळतंय, पालकांशी भरपूर संवाद साधता येतोय, त्यांच्या अडचणी समजून घेण्यास मदत होतोय. बऱ्यापैकी आपण प्रॉब्लेम्सवर सोल्युशन काढलं आहे. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, माझ्या पल्ल्याला 84 मिळाले, 10thला 90 मिळाले, ह्याच्यामध्ये शिरू नका. त्याला 12thला ॲक्च्युली किती मिळत आहेत हे 10वी नंतर तुम्ही जी शाखा निवडलेली ना याच्यावरनंच ठरणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही गफलत केली असाल काउन्सिलरच्या स्टेटमेंटच्या अगेन्स्ट तर तुम्हाला ते बघायला मिळेल. त्याच्यामध्ये डाऊनफॉल हे लक्षात ठेवा. डाऊनफॉल होत नाही का, होतो, पण त्याचं पर्सेंटेज फार कमी पाहिजे. 11वीला समजा त्याला 10वीला 85 होते, तो 11वीला 80वर आला, ओके, नॉट बॅड. नवीन शाखा असते, कळायला थोडी मदत होते. पण तो 80वरनं जर 60वर आला असेल तर ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. म्हटल्यावर त्याचं बेसिक काहीही क्लिअर झालेलं नाही. तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन बघा. तो 12वीला गेल्यावर त्याचे 35 ते 40% कमी झालेले असतील. ज्याला आपण म्हणतो 10वीचे मार्क हे आभासी असतात. 100 जणांमध्ये समजा 90 जणं जर 90च्या वरती असतील तर 10 जणच फक्त पुढे मार्क कॅरी करतात. ते जे मिळालेले आहेत ते 10 जणांचे मार्क आभासी नव्हते असं आपण म्हणू शकतो. उरलेले 80 जणं त्या लाटेखाली गेले म्हणा किंवा त्या फेजमधनं गेले की हां आम्हाला एवढे मार्क मिळाले, आम्ही सगळं केलं. नाही, 10वीला तुम्हाला टॉप 5 असतं, त्यामुळे हे मार्क आभासी असतात, लक्षात ठेवा. 12वीला त्याचे खरे प्रॉपर मार्क आपल्याला कळतील. त्यावेळेला जर काउन्सिलरचा सल्ला लक्षात घेतला असेल तर ठीक आहे, नाहीतर त्याचे परिणाम आपल्या पाल्यावर आणि पुढच्या त्याच्या आर्थिक म्हणा, शैक्षणिक म्हणा, भविष्यावर होणारच आहेत, ते दिसून येतील. काळजी घ्या. आपल्याला जर काही शंका असेल, समस्या असेल तर आपण काउन्सिलिंग करू शकतो, काही अडचण नाही आहे. कारण शिक्षण अशी गोष्ट आहे की जी वेळ तुम्ही जेवढे लवकर याल तेवढं तुम्हाला लवकर आपल्या पाल्याची प्रगती जाणून घ्यायला मिळेल. नक्की विचार करा. जे काही आम्ही सल्ले देतोय, इन्स्टिंक्ट देतोय, ह्याचं तुम्ही पण फॉलोअप घ्या. मुलांवर पण बघा त्याचा कसा इफेक्ट होतोय आणि आपण नंतर